असं आहे की भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं काल दुःखद निधन झालं. सर्व जगाला माहित आहे की पंतप्रधान असताना त्यांनी आर्थिक सुधारणेचे जनक म्हणून त्यांचं नाव त्यांना घेतलं जातं. आणि भारताला जेव्हा जेव्हा भारतावर अनेक संकट आलेत त्यावेळेस पंतप्रधान म्हणून त्यांनी त्या संकटात भारताला काढलेलं आहे. 1991चं भारतावर आलेलं आर्थिक संकट असो की त्याचबरोबर 2008ची आर्थिक मंदी असो, या सर्व संकटातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या संकटातून भारताला बाहेर काढलं. अनेक प्रभावी नेतृत्व त्यांनी भारताला दिलं. मला आधी आठवतं जेव्हा ते पंतप्रधान होते आणि माननीय शरद पवार साहेब महाराष्ट्राचे देशाचे कृषी मंत्री होते, त्यावेळेस ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आत्महत्या विदर्भात होत होत्या, त्यावेळेस ते स्वतः मनमोहन सिंग साहेब आणि कृषी मंत्री म्हणून शरद पवार साहेब स्वतः विदर्भात आले, शेतकऱ्यांची चर्चा केली आणि कशा पद्धतीनं आपल्याला कर्जमाफी शेतकऱ्यांना देता येईल या दृष्टीनं त्यांनी नियोजन केलं. आणि त्याच्याचमुळे जवळजवळ 75,000 कोटीची कर्जमाफी त्यावेळेस झाली आणि त्यावेळेस मोठ्या शेतकऱ्यांना दिलासा त्यांनी त्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे दिला. अशा पद्धतीचे अनेक महत्वाचे निर्णय, अन्न करारापासून तर अन्न सुरक्षा कायद्यापर्यंत अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये घेतलेत. आणि साहजिकच त्यांच्या जाण्याने एक मोठा अर्थतज्ञ आपण सर्वांनी गमावलेला आहे. मी माझ्या पक्षातर्फे त्यांच्या या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करतो. सर, बीडमध्ये ज्याप्रमाणे हल्ल्याची घटना घडली त्याचप्रमाणे उरण आणि धाराशिवमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडताना दिसते. कुठेतरी हल्ल्याचं प्रमाण जे आहे. एक मिनिट, मी कागद आणू का माझं? एक मिनिट. चालू नाही, लाईव्ह नाही. हा, तर या हल्ल्याच्या घटना ज्या आहेत त्या वाढताना दिसते आहे. आणि आज संजय राऊतांनी तर म्हटलं आहे की या सगळ्या बीडच्या घटनेमध्ये गृहमंत्री आरोपीला कुठेतरी पाठीशी झाले. कसं आहे, बीडची घटना असो, बीडच्या घटनेमध्ये जो कोणी दोषी असेल, ज्या पद्धतीनं त्या सरपंचाची हत्या करण्यात आली, अमानुष पद्धतीनं त्याला मारून त्याची हत्या केली, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे बीडच्या बाबतीत. आणि परभणीच्या बाबतीत सुद्धा ज्या पद्धतीने एक आंबेडकरी कार्यकर्ता, सुशिक्षित कार्यकर्ता, त्याला पोलीस कोठडीमध्ये ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं मारून त्याची सुद्धा हत्या करण्यात आली. मला अतिशय दुःख आहे की या विधानसभेच्या या नागपूरच्या अधिवेशनामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं की सोमनाथ सूर्यवंशीवर कोणत्या पद्धतीनं पोलिसांनी तिथे त्याला मारहाण केली नाही. पण जे काही रिपोर्ट संपूर्ण येत आहेत, मेडिकल रिपोर्ट संपूर्ण येत आहेत, त्यामुळे सहज दिसतं ते की याच्यामध्ये त्याला मारहाण केल्यामुळेच त्याचा तो मृत्युमुखी पडलेला आहे. त्याच्यामुळे याच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांची अतिशय तीव्र भावना आहेत. अनेक ठिकाणी याचे मोर्चे निघाले. कालच आमच्या काटोलमध्ये सुद्धा एक मोठा जवळ 4-5 हजार लोकांचा सुद्धा मोर्चा निघाला. त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना होत आहेत. कल्याण असो, बीड असो, परभणी असो, सातत्याने या घटना घडत आहेत. पोलिसांवरचा वचक राहिला की नाही अशा पद्धतीचा प्रश्न त्या निमित्तानं निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे अशा घटना घडू नये आणि ज्या काही घटना घडल्या तर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं राज्य शासनाने आणि गृहमंत्र्यांनी पुढील आपले पावलं उचलली पाहिजे. सर, तुम्ही गृहमंत्री राहिलेले आहे. संजय राऊतांनी आरोप केला आहे की गृहमंत्री या प्रकरणात, बीडच्या प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करते, असं होऊ शकतं? आता ज्या काही तिथल्या गोष्टी, तिथले जे आमदार आहेत, संदीप क्षीरसागर किंवा दुसरे जे आमदार आहेत दस त्या जिल्ह्यातले, सातत्याने त्यांना जास्ती तिथली माहिती आहे, त्यांनी सातत्याने ते प्रश्न मांडतायत.
त्याच्यामुळे राज्य शासनाने याच्या बाबतीत पावलं उचलली पाहिजे. लोकांची एकच भावना दिसते की जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांचा माल आता बाजारामध्ये विक्रीसाठी यायला सुरुवात झाली आहे. कुठेतरी तुरीचे दर्जे आहे ते प्रति क्विंटलवरती 2,000 रुपयांनी घसरला गेलेले आहे. असं आहे की सुरुवातीला सोयाबीनपासून सुरुवात झाली. सोयाबीन शेतकऱ्यांनी बाजारात आणल्यानंतर सोयाबीनचे भाव 3200 पासून सुरुवात झाली, 3200. आणि सातत्याने शेतकरी त्यामुळे अडचणीत आला. सोयाबीन जात नाही, नंतर कापूस बाजारात आला, कापसाला सुद्धा भाव नाही. आता तुरीच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती आहे. तुरीचे सुद्धा भाव अतिशय खालती आलेले आहेत. त्याच्यामुळे पहिलेच शेतकरी अतिशय आर्थिक अडचणीत आहे. आणि अशा वेळेस त्याच्या सोयाबीनला भाव नसेल, त्याच्या कापसाला भाव नसेल, त्याच्या तुरीला भाव नसेल, त्याच्या कांद्याला भाव नसेल, त्याच्या धानाला भाव नसेल, तर त्याच्यामुळे एक प्रकारची तीव्र भावना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे राज्य शासनाने याच्या बाबतीत पावलं उचलली पाहिजे. आणि पावलं उचलून शेतकऱ्याच्या शेतमालाला कशा पद्धतीनं चांगला भाव मिळेल या बाबतीत शासनाने निर्णय घेतले पाहिजे. त्याचबरोबर संत्रा आणि मोसंबीची सुद्धा गेल्या 2-3 वर्षापासून अतिशय त्याला कमी दर मिळत आहेत. त्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने लक्ष घातलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. महाराष्ट्रातील शेतकरी राज्य शासन केव्हा कर्जमाफी देते याची आतुरतेने वाट पाहत आहे. लवकरात लवकर राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जर दिली तर एक मदतीचा हात त्यानिमित्तानं शेतकऱ्यांना मिळेल. आणि त्या पद्धतीनं राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. संत्र्याचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत खूप पडलेले आहे. म्हणजे कुठेतरी 25,000पर्यंत आलेले, 35-40 पर्यंत. खरी गोष्ट आहे ना. कारण की कसं आहे की आपल्या संत्र्याला बांगलादेशमध्ये चांगलं मार्केट आहे. जेवढा बांगलादेशमध्ये आपला संत्रा जास्तीत जास्त जाईल तेवढे शेतकऱ्यांना संत्रा आणि मोसंबीचे चांगले भाव मिळतात. पण ज्या पद्धतीनं बांगलादेशला संत्रा पाठवत असताना निर्यात कर जो लागतो तो निर्यात करामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तो निर्यात कर 3 वर्षापूर्वी 18 रुपये एका किलोला लागत होता, तो आता 108 रुपये एका किलोला लागतो. आता 108 रुपये जर एका किलोला संत्रा निर्यात करायला जर लागत असेल, मोसंबी निर्यात करायला लागत असेल, तर कशा पद्धतीनं आपला संत्रा आणि मोसंबी बांगलादेशला जाईल आणि कशा पद्धतीनं संत्रा आणि मोसंबीचे भाव शेतकऱ्यांना मिळतील हा मोठा प्रश्न आहे. याच्या बाबतीत राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी एकत्र बसून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिला पाहिजे. त्यांच्या संत्रा आणि मोसंबीला चांगला भाव दिला पाहिजे. नाहीतर मोठ्या प्रमाणात परत विदर्भामध्ये सोयाबीनच्या पायी, कापसाच्या पायी आणि त्याचबरोबर संत्रा मोसंबीच्या पायी आत्महत्या वाढल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये कुठेतरी आता ठाकरे गट जे आहे ते एकला चलोरेची भूमिका घेताना दिसतोय. महाविकास आघाडीची काय भूमिका राहणार आहे पूर्ण महाराष्ट्रात? कसं आहे की सध्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सातत्याने लवकरात लवकर लागाव्या. नगरपालिकेला निवडून आलेले प्रतिनिधी नाही, महानगरपालिकेला निवडून आलेले प्रतिनिधी नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून आलेले प्रतिनिधी नाही. आणि अशा पद्धतीनं लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जर निवडणुका लागल्या तर निवडून आलेले तिथे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती हे सर्व तिथे राहतील आणि चांगल्या पद्धतीनं लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन काम करू शकतील. पण गेल्या 3-4 वर्षापासून निवडणुका नाही, त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका लागाव्या अशी सर्व जनतेची इच्छा आहे. आणि त्याच्यामुळे राज्य शासनाने याच्या बाबतीत पावलं उचलून लवकरात लवकर निवडणुका लागल्या तर मग कशा पद्धतीनं पुढे सर्व पक्षाची कशी भूमिका राहील या बाबतीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेतील. आणि त्या पद्धतीने आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पुढे जाऊ. थँक्यू. सर हिंदी में सरकार मनमोहन मराठी में मनमोहन सिंह इनका दुखद निधन हुआ, क्या बताएंगे?
डॉक्टर मनमोहन सिंह साहब भारत के माजी पंतप्रधान, इनका दुखद निधन हुआ है। पूरी दुनिया जानती है कि किस प्रकार से एक मनमोहन सिंह साहब एक आर्थिक सुधारणा के जनक के रूप में पूरी दुनिया उनको जानती है। जब जब भी भारत के ऊपर संकट आए, पंतप्रधान करके उन्होंने जिस प्रकार से निर्णय लेके भारत को संकट की परिस्थिति से बाहर निकाला, इसकी भी जानकारी सबको है। आप सभी को बताएं कि 1991 में जब आर्थिक संकट आया था, ऐसे परिस्थिति में उन्होंने भारत को बाहर निकाला और बहुत ही इंपॉर्टेंट ऐसे उन्होंने निर्णय लिए, चाहे वो अमेरिका के साथ में परमाणु के बारे में, अणु के बारे में जो एग्रीमेंट किया, या अन्न सुरक्षा कायदा हो, या किसानों के जो उन्होंने कर्ज माफी थी। मुझे आज भी याद है जब विदर्भ में बड़े पैमाने पे जब किसान आत्महत्या कर रहे थे, तब माननीय पंतप्रधान मनमोहन सिंह साहब और उस वक्त के कृषि मंत्री माननीय शरद पवार साहब, इन्होंने इकट्ठा आके विदर्भ में दौरा किया था। विदर्भ में आके उन्होंने किसानों से बात की थी, किसानों की समस्या उन्होंने समझ ली थी। और विदर्भ से जाने के बाद में, नागपुर से जाने के बाद में, उन्होंने 3-4 दिन में 73,000 करोड़ की कर्ज माफी महाराष्ट्र के किसानों को दी। उससे काफी राहत किसानों को मिली है। और इस प्रकार से उन्होंने बहुत महत्वपूर्ण निर्णय ले। ऐसे पंतप्रधान जिनकी पूरी दुनिया में एक अर्थ तज्ञ करके उनकी पहचान थी, आज वो हमारे साथ नहीं रहे। मैं मेरे पक्ष की तरफ से उनको श्रद्धांजलि अर्पण करता हूं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।